नमस्कार बाळांनो, स्वागत आहे तुमचं एसवीटी टेक्निकल या चॅनलवर। आज आपण इयत्ता 6वी सब्जेक्ट सायन्स फर्स्ट सेमिस्टर एक्झामची क्वेश्चन पेपर सोडून घेणार आहोत। तरी त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे बाकीच्या विषयाचे क्वेश्चन पेपर येत्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला आपण आता वेळ न वाया घालता क्वेश्चनकडे जाऊया। क्वेश्चन 1 आहे, फिल द ब्लँक विथ द प्रॉपर वर्ड द ब्रॅकेट nutrient, synthetic silk, responsiveness to stem. Question 1, the ability of living thing to responded to a stimulus is called their responsiveness to stimuli. हे त्याचं उत्तर आहे। दुसरा आहे क्वेश्चन, rayon is also known as synthetic silk. पुढचा आहे, ऑल द सबस्टन्स इन आवर फूड विच आर युजफुल फॉर व्हेरियस बॉडी प्रोसेस आर कॉल्ड न्यूट्रिएंट्स. क्वेश्चन बी आहे, मॅच द पेअर आहे करायचे आपल्याला। पहिला आहे, बॉल अँड सॉकेट जॉईंटला काय आहे, शोल्डर. हँग जॉईंटला काय आहे, नी म्हणजे गुडघा. ग्लाइडिंग जॉईंटला काय आहे, तर रिस्ट आहे म्हणजे छाती आहे। पुढचा आहे, सी, फाइंड द ऑड मॅन आउट. पहिला आहे विटामिन ए, विटामिन बी, विटामिन डी आणि विटामिन बी के, तर उत्तर आहे विटामिन बी। दुसरा आहे, अर्थक्वेक, स्टॉर्म, वार आणि फ्लूड, तर वार हा वेगळा शब्द आहे। पुढे आहे, राईट ऑर रॉंग, चुकीचे की बरोबर ते ओळखायचे आहे तुम्हाला आता। पहिला आहे क्वेश्चन, द ह्युमन स्केलेटन प्रोटेक्ट द इंटरनल ऑर्गन, बरोबर आहे, राईट आहे उत्तर। दुसरा आहे, amphibians can live in air and in water, तर रॉंग उत्तर आहे। पुढचा आहे क्वेश्चन 2, answer the following question. Why did the need for man-made material arise? Because man-made material can available in plenty. दूसरा आहे, its cost is less. तीसरा आहे, we can use and throw them. नेक्स्ट आहे क्वेश्चन 2, व्हाट आर द क्राइटेरिया यूज टू क्लासिफाई लिविंग थिंग, तर पहिला आहे आंसर, सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस वी ऑब्झर्व इन लिविंग थिंग. दुसरा आहे, ऑन द बेसिस ऑफ दियर ऑर्गन, दियर स्ट्रक्चर अँड अदर कॅरेक्टरिस्टिक्स. क्वेश्चन बी आहे, कम्प्लीट द चार्ट करायचा आहे। आता क्लासिफिकेशन ऑफ प्लांट अकॉर्डिंग टू दियर न्यूट्रिशन आहे, तर पहिला आहे ऑटोट्रॉपिक, हेटेरोट्रॉपिक आणि इन्सेक्टिव्हरस, असे 3 प्रकारात त्याचा चार्ट कंप्लीट झालाय। आता आपण क्वेश्चन सी कडे जाऊया। व्हॉट इज द डिफरन्स अ ट्री अ शर्ब, असे 2 गट आहेत, त्याचा आपल्याला डिफरन्स सांगायचा आहे काय आहे ते। पहिला आहे, प्लांट दॅट हॅव हार्ड अँड स्ट्रॉंग स्टीम आर कॉल्ड ट्रीज. दुसरा आहे, ट्री आर बिग अँड पेरिनल इजी, मँगो, नीम हे त्याचे उदाहरण आहे। दुसरा आहे, शर्प म्हणजे काय, सम प्लांट ग्रो क्लोज टू द ग्राउंड आर शर्प. शर्प ग्रो 2 to 3 meters टू टॉल इजी, ओलेंडर आणि पोमग्रेनेट. क्वेश्चन 3, गिव्ह सायंटिफिक रिझन सेव्हिंग पेपर इज द नीड ऑफ द हवर. तो आंसर आहे, पेपर इज मेड फ्रॉम वुड दॅट गेट फ्रॉम ट्री. इफ वी सेव्ह पेपर देन वी कॅन सेव्ह ट्री अँड अल्टरनेटिव्ह एन्व्हायरमेंट. दुसरा आहे क्वेश्चन 2, एअर, वॉटर अँड लँड कन्सिडर्ड टू बी व्हॅल्युएबल नॅचरल रिसोर्सेस. तर आन्सर आहे, ऑल द नीड ऑफ मॅन कॅन गेट फुलफिल बाय नॅचरल रिसोर्स सच ॲज फूड, क्लॉथ, शेल्टर. Hence, air, water and land are considered to be valuable natural resource. दुसरा आहे क्वेश्चन, स्केच द अँड लेबल. आता सिंपल लिपचं तुम्हाला इथं डायग्राम काढायचे आहे, आता मी इथं काय काढले नाही, ती तुम्ही काढू शकता. पुढे आहे हँग जॉईंट आणि द स्ट्रक्चर ऑफ प्लांट, याचे पण तुम्हाला डायग्राम काढायचे आहे, ते तुम्ही आपल्या टेक्स्टबुक मध्ये काढू शकता. सी आहे डेफिनेशन लिहायचे. आता क्वेश्चन 1, डिझास्टर. डिझास्टर म्हणजे काय, अ सडन क्लॅमिलिटी इज नोन ॲज डिझास्टर. दुसरा आहे जॉइंट्स. जॉइंट्स आर द प्लेस वेअर 2 or more बोन आर कलेक्टेड टू इच अदर. क्वेश्चन 4 आहे, कंप्लीट चार्ट करायचा आहे. मिनरल आयर्न
सोर्स मध्ये काय आहे, मीठ, पाइनएप्पल, रेझिन्स. फंक्शन काय आहे, कॅरिंग ऑक्सिजनेटिव्ह ऑल पार्ट ऑफ द बॉडी. दुसरा आहे डिफिशियंट डिसीज काय होतो, ॲनिमिया होऊ शकतो. आयोडीनचा काय रोल आहे, आता रेझिन, बीन्स, फिश आणि सी फूड मधून आपल्याला आयोडीन भेटते. त्याचं फंक्शन काय आहे, कंट्रोल ग्रोथ स्पीड अप केमिकल रिॲक्शन. त्याच्यापासून काय होतंय, गॅविन हा डिसीज होतो. बी, राईट द युजेस. अर्थवर्म. आता अर्थवर्म बद्दल तुम्हाला माहिती लिहायची, कसा यूज होतो त्याचा. त्याचं काय उत्तर, ब्रेक डाऊन ऑर्गॅनिक मॅटर इन सॉइल, इम्प्रूव्ह फर्टिलिटी ऑफ सॉइल, लुजन द सॉइल. मँगो. ॲज अ फ्रूट, लीव आर यूज फॉर फेस्टिवल मेकिंग. जॅम, मुरंबा आणि पिकल्स हे त्याचे पदार्थ बनतात. अशा प्रकारे आपला इयत्ता 6वीचा सायन्सचा सब्जेक्टची क्वेश्चन पेपर कंप्लीट झाली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.